सतत येणाऱ्या वाढत्या वीज बिलाला आता पुरंदर तालुक्यातील नीरा नगर येथील ग्रामस्थ कंटाळलेले आहेत आणि त्यांनी आज नीरा येथील वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे आणि त्यांना निवेदन देखील देण्यात आलेलं आहे। खरं तर वापरापेक्षा जास्त वीज वितरण आकारलं जाते अशी ग्राहकांची तक्रार आहे। मुळातच हे जे वीज बिल आहे देताना मीटर रिडिंग जाणं महत्त्वाचं असतं, मात्र मीटर रिडिंग न घेता अंदाजे बिल लावलं जातं आणि त्यानंतर पुन्हा मागील रिडिंग त्यात ॲड करून मोठ्या प्रमाणात हे वीज बिल आकारलं गेलं जातं आणि ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसतोय आणि त्यामुळेच निरेतील ग्रामस्थ हे आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। आज त्यांनी निरेतील वीज वितरणच्या कार्यालयावर येऊन वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना आपलं निवेदन सादर केले। नक्की त्यांची काय मागणी आहे, काय म्हणणं आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत। नीरा शिवतक्रार गावातील समस्त ग्रामस्थ व व्यापारी यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेलं आहे। महावितरण कार्यालय नीरा शिवतक्रार या ठिकाणी कार्यकारी उपअभियंता यांना अनेक जणांचे न परमिशन घेता न विचारता ग्रामपंचायतचा नकार असताना देखील यांनी स्मार्ट मीटर बदललेले आहेत। ते पुन्हा काढून आमचे जसे जुने मीटर होते ते बसावे ही मागणी आहे। तसेच जास्त अनपेक्षित पेक्षाही वापरापेक्षाही जास्त लाईट बिल आलेले आहेत ते त्वरित कमी करून द्यावे। तोपर्यंत कोणाचेही कनेक्शन कट करू नाही आणि जुने मीटर द्यावे आणि जो लोकांचा त्रास होतोय तो कमी करावा हे निवेदन देण्यात आलेले आहे। जर हे पूर्ण नाही केलं तर आम्ही 8 सप्टेंबर रोजी ठिय्या आंदोलन सुरू करणार आहे। वारंवार सातत्यपूर्ण ह्या महावितरण कंपनीच्या ह्या ऑफिसमध्ये आम्ही येतोय। नागरिकांच्या तक्रारी वेगवेगळ्या असतात, त्या घेऊन आम्ही कायमस्वरूपी येतोय, कायम चर्चेत घेतला असतो। परंतु ह्या सगळ्या गोष्टीचा उद्रेक झाला आज आणि नेरेतले हे सगळे आम्ही ग्रामस्थ आज इथं आलोय, आज निवेदन दिले। त्या निवेदनामध्ये नेरेतल्या प्रत्येक ग्राहकाला त्याची लूटमार चालली विजाची। प्रत्येक दर महिन्याला भाडं आकारणं, दर महिन्याला भरमसाठ भाडं, एका घरामध्ये 1,000 पेक्षा जास्त युनिट लाईट बिल दिले। 15,330 रुपये, 6,000 रुपये, 7,000 रुपयापेक्षा बिल खाली येईनाच। दर महिन्याला ज्या कुटुंबाचं 100 पेक्षा जास्त युनिट जात नाही त्या घरात 1,000 पेक्षा जास्त युनिट लाईट पडते। सातत्यपूर्ण दर महिन्याला 400-500 रुपये लाईट बिल येणार, आज 5-5, 10-10,000 रुपये लाईट बिल यायला लागलं। ह्या गोष्टीसाठी आम्ही आज आवाज उठवला, आज ह्या MSEBला आज निवेदन दिलं आणि ह्यांनी जर 10 दिवसाच्या पुढच्या कालावधीमध्ये हे जर शंकेचं निरसन नाही केलं आणि ह्याची जर प्रक्रिया पूर्ण नाही केली तर पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या 15 दिवसांमध्ये आम्ही ह्या कार्यालयावरती नेरेकरांना सगळं ग्रामस्थांना घेऊन आम्ही ह्या कार्यालयावरती मोर्चा करू, या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा प्रयत्न करू। आम्ही निराग्राम गाव बंद ठेवू, परंतु ह्या जा भोंगळ कारभार चाललाय, ही जी लोकांची लुटमार चालली ती लुटमार बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आम्ही आज कागदपत्रे आलोय, लाईट बिल घेऊन आलोय, 15,000 रुपये जी महिन्याला येते त्याची लाईट बिल आम्ही मोगम बोलत नाही, कागदपत्रे बोलतोय। कागदात द्या, एक महिन्याला 1,000 युनिट पडलेले बिल आहेत। मग हे कुठलं 4-4 महिने फोटो काढायला येत नाहीत माणसं आणि एकदम 4 महिने जो मोलमजुरी करतोय सर्वसामान्य माणसं ज्याला ऑनलाईन पेमेंट करता येत नाही त्यांनी कुठनं आणायचं पैसे, त्याला दर महिन्याला नाही जमत। लाईट बिल कट करतात, कट केल्यानंतर जी डिपॉझिट पहिलं असतं ते डिपॉझिटची रक्कम वर्ग करून घेतात, त्यानंतर लाईट बिल भरलं जातं, लाईट बिल भरल्यावर पुन्हा डिपॉझिटची रक्कम जमा करून घेतली जाते। अशी 3-3 वेळा, समजा 2,000 लाईट डिपॉझिट असेल आणि 1,000 रुपये लाईट बिल असेल, जो 2,000 डिपॉझिट मधनं ती रक्कम वर्ग करून घेतली जाते, परत लाईट बिल भरून घेतलं जातं आणि परत डिपॉझिटची रक्कम मागितली जाते। अशी 3-3 वेळा लूट ह्या लोकांची केली जाते। ही महावितरण सरकारला आमची विनंती आहे, तुम्ही जनतेला लुटायला आहे का लोकांच्या सहकार्यासाठी आहे? ही जर असलं, जर महावितरण कंपनी करत असेल, ही प्रायव्हेट लायसन्स केलंय, तुम्ही तुमच्या स्वार्थापोटी केलंय का? माझं आव्हान आहे सरकारला, ही महाराष्ट्रात चाललेली लूट थांबवा, नाहीतर महाराष्ट्रात उद्योग झाल्याशिवाय गप्प राहणार नाही। वाढीव लाईट बिल आणि स्मार्ट मीटर या संदर्भात वारंवार निवेदन दिलेले आहेत MSEBला आम्ही, आणि हे खाजगीकरण अदानीच्या कल्याणासाठी केलंय का जनतेच्या कल्याणासाठी केलंय हे नेमकं आपल्याला समजत नाही राहुलजी। कारण आम्ही स्मार्ट मीटरला पहिलाच विरोध केला होता की आम्हाला स्मार्ट मीटर नको, कारण स्मार्ट मीटर बसल्यामुळे आमच्या तरुणांचा रोजगार एक गेलेला आहे। कारण ते 4 पोरं कामं करत होती ते बंद पडले आणि पडल्यावर जो लाईट बिलाचा वाढीव खर्च वाढवलाय आमच्यावर, तो सर्वसाधारण गरीब घरांवर पडलेला आहे। ह्याच्यामुळं जे देवेंद्र फडणवीसने 3 वर्षापूर्वी राज्यसभेत सांगितलं की स्मार्ट मीटर हा ग्राहकांवर कंपल्शन राहणार नाही, त्यासाठी आम्ही ग्रामसभेचा ठराव केला नेरेचा ग्रामसभेचा ठराव देऊन देखील ह्या हुशार मंडळींनी आम्हाला राज्यपत्र दाखवलं, शासनाचा JR दाखवलाय आणि गपचूप येऊन ग्राहकाची कुठलीही परमिशन न घेता ह्यांनी स्मार्ट मीटर बसवल्यामुळं आज सर्वसाधारण माणसाला जीणं हराम झालेले आहे। असं आम्हाला आता वाटतंय की आम्ही गाव सोडावं का अंधारात राहावं का महाराष्ट्र सोडून आम्ही इथून
कुठं भिक्षा मागायला जावं अशा आमच्या वेळा एमएससीबीने आणलेली आहे. आता जी तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यानुसार आम्ही जे काही चुकलेले बिल असतील ते दुरुस्त करून दिले जातील आणि ज्या मागण्या आमच्या लेवलवर ते वरिष्ठ कार्यालयाला ते कळवून त्याकडून जे काही खुलासा असेल ते खाली कळवला जाईल.